आंदोलनाचा 413वा दिवस। आमदार हिरामण खोसकर यांनी घेतली दखल। नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या व लिलावाच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलनाला आज 413 दिवस पूर्ण होत असून या धरणे आंदोलन स्थळाला 17 जुलै 2024 रोजी माननीय आमदार हिरामण खोसकर साहेब यांनी भेट दिली। त्यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात विधानसभेत 2 वेळेस लक्षवेधी मांडली, परंतु सरकारने याविषयी दखल घेतली नाही। या गोष्टीत नरहरी शिरवाळ आणि आम्ही दोघांनी आंदोलनकर्त्यांशी वेळोवेळी चर्चा करून मंत्री महोदय व आंदोलन समितीच्या सदस्यांच्या बैठका घडवून आणल्याचे कार्य वर्षभरात केले असून आजही करत आहोत। मात्र इतर लोकप्रतिनिधी या गोष्टीत सक्रिय व्हायला पाहिजे होते, ते होत नाहीत ही खंत त्यांनी व्यक्त केली। यावेळी समिती अध्यक्ष भगवान बोराडे, दिलीप पाटील, आनंद पाटील, रमेश पाटील बोरस्ते, बाळासाहेब बोरस्ते, सरपंच सुदाम बोरस्ते, शिवाजी बोरस्ते हजर होते। लाख रुपये झाले एवढे आमदार याचे सगळे शेतकरी सगळ्यांनी जाऊन धरलं 2000 कोटी रुपये द्यायला दिले पाहिजे ना, परंतु सगळे लावले। तुम्ही सगळे एक मीटिंग घ्या, त्याला मार्ग जिरो साहेब येत आहे उद्या विजापूर साहेब मला फोन झाला पण येत आहे उद्या विजापूर फोन करा म्हणा ते आठवड्याचे कार्यकर्ते मला जाऊन फोन करा आमच्याकडे एवढं म्हणा। अरे पाटीलांचे आठवड्याचे कार्यकर्ते माझी गाडी जाऊन एवढं बोला। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।